दुःख म्हणण्यापेक्षा राग एका गोष्टीचा होता की ती पद्धत योग्य नव्हती. अच्छा. कुणीतरी उठायचं, त्याची शाळा बंद पडली म्हणून त्याने एक तो अ, मुख्य अधिकारी हाताला धरायचा आणि मग दोघांनी षडयंत्र करायचं आणि मग काहीतरी रचना तयार करायच्या आणि आरोप प्रत्यारोपाची राळ उठवायची. प्रतिमा हनन करायचं कारण आमचं भांडवल प्रतिमा आहे. आमच्याकडे दुसरं भांडवल नसतं. एका शिक्षकाचं सगळ्यात मोठं भांडवल ते सगळ्यात असतं. मोठं भांडवल ते असतं. त्याच्यावर तुम्ही वार करायचे. ती गंमत पाहायची. ज्यावेळेस आम्ही हे सांगायचो, की म्हणजे त्यावेळेस मी उल्लेख करेल, की आदरणीय बच्चूभाऊ कडू रात्रीचे 1:30 वाजता शाळेत आले होते आमच्या इथं. बरोबर. त्यावेळेस 700-800 माणसं बसलेली पाहून ते म्हणले होते, "आता सांगू नका काही माझ्या लक्षात आलं." रात्रीच्या 1:30 वाजता थंडीमध्ये जर एवढी माणसं इथं बसून असतील, तर सगळं माझ्या लक्षात आलं. सांगायची मग गरजच त्यांनी काय होती? सुनावणी घेतली होती. त्यात ते मुख्य अधिकारी समोर बसलेले होते आणि आम्ही प्रश्न विचारत होतो, की खोटे आरोप करणारे, त्यांच्या आरोपामुळे आमची चौकशी होती. पण खोटे आरोप करून ह्या सगळ्याला बदनाम करणाऱ्यावर आपण काय कारवाई करणार आहेत? तर तो ठीक आहे, मी असंविधानिक शब्द वापरीत असेल, तरी तो कदाचित थोड्याशा रागापोटी वापरतोय. तर तो अधिकारी निर्लज्जासारखा हसत होता तिथं. बरं. ते कॅमेऱ्यावर आहे आत्ता, व्हिडिओमध्ये आहे ते. आणि इतकं संवेदनशील असू नये आपण. मी त्यांना असं कधी म्हटलो नाही माझ्या अर्जामध्ये, की माझ्यावर दया करा, कृपा करा, मला सहानुभूती दाखवा. मी त्यांना हे सांगत होतो वारंवार, की वाबळेवाडी एक मॉडेल आहे. त्याला फॉलो करणाऱ्या महाराष्ट्रातल्या हजारो शाळा आहेत आणि लाखो शिक्षक आहेत. त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा याचा नीट विचार करा. कारण आमच्यावर काय दया करू नका, आमच्यावर उपकार पण करू नका आणि मला त्याची सवय पण नाही कधी. बरोबर. पण हे हे न समजणारी जर माणसं व्यवस्थित असतील ना, तर मग अवघड आहे.